वनरक्षक वनसेवक भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवकचे जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती निघत आहे। जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ते भरती निघत आहे। वनसेवकच्या 12,991 पदे जे निर्माण करण्याच्या ठिकाणी शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। त्याचबरोबर वनरक्षकच्या जे ह्या 1400 प्लस जागा रिक्त ज्या आताच्या कंडिशनला, कारण की आता जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट आलं होतं की माहितीचा अधिकाराच्या त्यामध्ये जे जागा त्या ठिकाणी वनवृत्तानुसार किती जागा रिक्त आहे याबद्दल माहिती जे मागितली होती। तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्यानुसार जे वनवृत्त आहे त्याच्यानुसार किती जागा रिक्त आहे त्याबद्दल सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच जे अपडेट या ठिकाणी आलेला आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकची ही भरती निघणार आहे। आणि वनसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी-12वी पास लागते आणि वनरक्षक भरतीसाठी 12वी पास लागते। तर वनरक्षक आणि वनसेवक भरतीमध्ये काय काय अटी शर्ती यामध्ये आहे आणि वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, वनसेवक मध्ये लेखी परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे, अटी शर्ती काय या ठिकाणी असणार आहे, वनसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर कोणतं काम करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी-12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। मित्रांनो तुम्हाला मॉक टेस्ट लावायचा असेल तर टेक्स्टबुकवर शानदार ऑफर चालू आहे, ग्रँड फायनल सेल। मित्रांनो यांचा जो आता ऑफर चालू आहे, एका वर्षाचा टेक्स्टबुक पास प्रो 699 चा फक्त 307 रुपयाचा तुम्हाला भेटणार आहे। एका वर्षाच्या व्हॅलिडिटीची गोष्ट करून राहिलो, तमाम वॅकन्सीचा मॉक टेस्ट तुम्ही इथून लावू शकता। तुम्ही जर माझा कूपन कोड MNC यूज करसाल तर 12% एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाय करू शकता, त्यामध्ये तुम्हाला 12% डिस्काउंट भेटणार आहे। तर ग्रँड फायनल सेल यांचा चालू आहे 28 ते 31 डिसेंबर पर्यंत हा सेल चालणार आहे। तर लवकरात लवकर तुम्हाला बाय करायचा असेल तर कमी पैशात तुम्ही आता बाय करू शकता, त्यानंतर भाव वाढू शकते। टेक्स्टबुकच्या माध्यमातून वनरक्षक भरती, SSC GD पोलीस भरती, रेल्वे ग्रुप डी, RPF रेल्वे पोलीस, RPF BSF, ITBP आसाम रायफल, इंडियन आर्मी, SSC सिलेक्शन पोस्ट, SSC सिजल, SSC MTS हवालदार, दिल्ली पोलीस, सर्व सरकारी नोकर भरतीची मॉक टेस्ट कव्हर होणार आहे। कोणत्याही भरतीची मॉक टेस्ट लावू शकता। तो तर पहा वनरक्षकच्या 1400 प्लस जागा रिक्त आहे। त्याचबरोबर वनसेवकच्या 12,991 पदे या ठिकाणी रिक्त आहे। ठीक आहे, तर येणाऱ्या काळामध्ये जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। वन विभागामध्ये ह्या चांगले भरती निघत आहे। तर मी तुम्हाला आतापासून करून सांगून राहील जेणेकरून तुमचं जे आतापासून तयारी झाली पाहिजे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि तुमचं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर पहा वनरक्षक जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीसाठी जे आहे 12वी पास लागते आणि वनरक्षक भरतीसाठी जे आपलं आर्ट जर असेल तर आपल्याला 12वी मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र आणि भूगोल ह्या दोनपैकी जर एक विषय असेल तर आपल्याला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता वनरक्षक मध्ये। त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे तर वनसेवक पदासाठी शिक्षण फक्त 10वी पास ठेवण्यात आलं आहे। त्याचबरोबर 12वी पास असाल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते, पण तुमचं ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। यामध्ये त्यांनी ते शासन निर्णय जो आला होता तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तर हे यामध्ये एक अट आहे। ठीक आहे, बाकी तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते। वनसेवक मध्ये फक्त 10वी आणि 12वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट असते की सर वनरक्षक मध्ये आमचं ग्रॅज्युएशन झालं, आम्हाला फॉर्म भरता येणार की नाही येणार आहे। तर वनरक्षक मध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते ग्रॅज्युएशनच्या बेसवर, पण वनसेवकसाठी 10वी आणि 12वी पास यामध्ये शिक्षण लागते। ठीक आहे, वनसेवकचं जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो हे नव्यानं निर्माण करण्यात आलं आणि पहिल्यांदाच हे वनसेवकची भरती निघत आहे। तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे वनसेवक मध्ये। तर पहा मी तुम्हाला आता सांगून देतो वनसेवकचं जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी जाहिरात आली नाही आहे। ठीक आहे, तरी सुद्धा असा आपला जो एक अंदाज आहे की यामध्ये जे लेखी परीक्षा असणार आहे, कारण की ही जी भरती आहे हे सरळ सेवेने घेतली जाणार आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि यामध्ये लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर हा वनरक्षकचा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम जे आहे ह्या वनसेवक भरतीला असू शकतो, एक लक्षात ठेवा। वनसेवक पद
वनसेवक या पदामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे तर पहा, प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राची गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वनक्षेत्राची सीमांची देखभाल करणे, वनव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामं, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनेच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे या व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे, याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे, हे तुम्हाला यामध्ये कामं करावं लागणार। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर वनसेवकमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे तर पहा 18 ते 30-34 पर्यंत यामध्ये वयोमर्यादा असू शकते, जास्त यामध्ये वयोमर्यादा असणार आहे, कारण की 10वी-12वीच्या बेसवर आणि गट संवर्गातलं हे पद, आणि तुम्ही जर गट संवर्गातले बाकीचे काही पदं पाहिलेत त्यामध्ये वयोमर्यादा 30 ते 34 वर्षापर्यंत त्यामध्ये वयोमर्यादा राहते, ठीक आहे। त्याचबरोबर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल माहिती सांगा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवकची जी भरती आहे तर पहा, वनसेवकच्या ज्या जिल्ह्यानुसार जागा, वनवृत्तानुसार ज्या विद्यार्थी मित्रांनो जागा या ठिकाणी आल्या आहेत तर पहा, चंद्रपूरमध्ये 45 जागा आहे, त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये 217 जागा आहे, नागपूरमध्ये 87 जागा, अमरावतीमध्ये 257 जागा आहे, यवतमाळमध्ये 68 जागा आहे, प्रमुवंशमध्ये 1 जागा आहे, पुण्यामध्ये 15 जागा आहे, धुळेमध्ये 218 जागा आहे, नाशिकमध्ये 63 जागा आहे, त्याचबरोबर जे आहे छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 50 जागा आहे, ठाणेमध्ये 291 जागा आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा आहे, ठीक आहे। तर ह्या ज्या विद्यार्थी मित्रांनो जागा या ठिकाणी माहितीचा अधिकारानुसार मागवल्या होत्या, ठीक आहे। त्याचबरोबर जे वनसेवकचे जे या अगोदर सुद्धा एक अपडेट आलं होतं की शासनाची जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आले होते, वन विभाग वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभाग क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागातील वनसेवक 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वन वृत्तार निर्माण करत आहे। तर या हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वनसेवकचं या अगोदर अपडेट आले होते, तर हे दोन जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेले आहे। तर वनरक्षक आणि वनसेवकची जी भरती आहे हे एक तर तुम्हाला जे जानेवारीच्या एंडिंगला तुम्हाला पाहायला भेटणार आहे किंवा मग फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला हे भरती भेटणार आहे वनरक्षक आणि वनसेवकची। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासूनच तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा आणि ग्राउंड तुम्ही जास्तीत जास्त करा या ठिकाणी। वनरक्षकमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे, वनरक्षकमध्ये पेपर असते आणि पेपरमध्ये 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर असले, SC ST OBC EWS ओपन NT विजय ओपन SBC कोणत्या कॅटेगरीचे पुरुष उमेदवार महिला उमेदवार 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर असले तर आपण पेपर पास असतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येते। आणि वनरक्षकचं जे ग्राउंड आहे हे एकदम टफ आहे, ठीक आहे। 1 मिनिट जरी जास्त झाला तर आपले 10 मार्क या ठिकाणी मायनस होते, एक लक्षात ठेवा। तर आतापासून तयारी चालू ठेवा। पुरुष उमेदवारांसाठी वनरक्षक भरतीमध्ये जे 5 किलोमीटर रनिंग आहे 17 मिनिटाच्या अंतर आले तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे। महिला उमेदवारांना यामध्ये जे 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटाच्या अंतर महिला उमेदवार आले तर महिला उमेदवारांना या ठिकाणी पूर्ण 80 गुण भेटते, ठीक आहे। तर अशी जे यामध्ये ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, वनरक्षकमध्ये जे आहे फक्त 27 प्रश्न बरोबर आले पाहिजे यामध्ये, आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते वनरक्षकच्या पेपरमध्ये, ठीक आहे। नेगेटिव्ह मार्किंग नाही, TCS कंपनीने याच्या अगोदर वनरक्षकची भरती घेतली होती तर त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नव्हती, ठीक आहे। तर ज्यांचे सुद्धा 27 प्रश्न बरोबर होते त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात आलं होतं, एक लक्षात ठेवा। वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर पेपर होत असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रोसेस असते। वनरक्षकमध्ये सर्वात अगोदर जे आहे पेपर असते 120 मार्काचा, एका प्रश्नाला 2 गुण असते, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, असे जे आहे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल जे आहे विद्यार्थी मित्रांनो 120 मार्काचा पेपर असते, 60 प्रश्न बरोबर 60 यामध्ये प्रश्न असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे सर्वात अगोदर वनरक्षकमध्ये पेपर असते, ठीक आहे। आणि नंतर यामध्ये ग्राउंड असते। तर 5 किलोमीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे। त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये जे वयोमर्यादा हे 18 ते 27 पर्यंत वयोमर्यादा लागते। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट असते, OBC
ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट असते वनरक्षक पदामध्ये, ठीक आहे। त्याचबरोबर वनरक्षकमध्ये जर आपण पाहिलं फी तर 1000 रुपये फी खुला प्रवर्गासाठी असते आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी यामध्ये असते। आणि उंचीचा जर विचार केला आपण वनरक्षकमध्ये तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर वनरक्षकमध्ये उंची किती लागते, तर पहा 163 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 84 सेंटीमीटर भरली पाहिजे। एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी एसटी कॅटेगरीच्या 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर अशा प्रकारे जे एवढी उंची वनरक्षकमध्ये लागते, ठीक आहे। तर पहा वनसेवकचं जे पद आहे हे नव्यानं जे विद्यार्थी मित्रांनो निर्माण करण्यात आलं, एक लक्षात ठेवा। आणि हे जे पहिल्यांदाच भरती निघत आहे, आता ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणार आहे यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, एक लक्षात ठेवा। तरी आपला जो अंदाज आहे तर यामध्ये पेपर असू शकते, ठीक आहे। आणि त्यांनी आणखीन यामध्ये काही अट दिली आहे की यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद आहे। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागात आपण रहिवासी असलो पाहिजे। तर हे वनसेवकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ह्या अशा काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहे। त्याचबरोबर 10वी 12वी पासवाल्यांना जे वनसेवकमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि वनसेवकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचा अजूनही जे कन्फर्म नाही झालं की यामध्ये ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, तर जाहिरात आल्यावरच आपल्याला या ठिकाणी कळणार आहे, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल वनसेवकच्या भरतीला, तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, ठीक आहे। वनरक्षकचाच तुम्ही अभ्यास या ठिकाणी चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा चालू द्या, कारण की वनरक्षक आणि वनसेवकची जी भरती आहे हे सोबतच तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जवळपास जानेवारीच्या एंडिंगला किंवा मग फेब्रुवारी महिन्यापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघणार आहे, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, ठीक आहे। लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघणार आहे, ठीक आहे। तर ग्राउंडवर तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे। ज्यांना सुद्धा वनरक्षकमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, ग्राउंड जर टफ असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होऊ शकते आपल्या या ठिकाणी, ठीक आहे। तर मागच्या भरतीमध्ये सुद्धा भरपूर मुलांचं सिलेक्शन झालं ज्यांचा ग्राउंड टफ होतं त्यांचं, ठीक आहे। तर लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो हे वनरक्षक आणि वनसेवकची भरती निघत आहे, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।